सध्या जरांगे पाटलांनी आपलं दुसऱ्या टप्प्याचं उपोषण जे आहे ते तुर्तास पुढे ढकललेलं आहे. आता पुढे ढकललं असं का म्हणतोय? कारण की 24 तारखेपर्यंत त्यांनी काय केलं की सरकारला अल्टिमेटम दिलाय. 24 डिसेंबरपर्यंत मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सर्वच मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं असं त्यांनी मागणी केली आहे. आता या मागणीवर सरकारने सुद्धा विचार केलाय. शिष्टमंडळामध्ये असं सांगण्यात आलं की तुमच्या मागणीचा 100% विचार होईल. आम्ही मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ. पण मुळात मागणीमध्ये फरक काय आहे ते सांगतो. की जरांगे पाटील म्हणत आहेत की आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या आणि सरकार म्हणत आहे की आम्ही तुम्हाला टिकणारं आरक्षण देऊ. मूळ मुद्दा असा आहे की जर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर ते टिकवण्याचा विषयच येत नाही. म्हणजे सरकारच्या मनामध्ये सरसकट कुणबी प्रमाणपत्र न देता काहीतरी वेगळे द्यायचं आहे का, हा पहिला प्रश्न आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न आहे की मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरची जी तारीख सांगितली तर सरकारनं 2 जानेवारी तारीख सांगितली. आता या दोघांच्या तारखेमध्ये फरक काय आहे? तर फरक आहे की वारंवार जरांगे पाटील म्हणत आहेत की 24 डिसेंबर ही अंतिम तारीख असणार आहे, तर सरकार म्हणत आहे की 2 जानेवारी ही अंतिम तारीख असणार आहे. मूळ मुद्दा असा आहे की तारखेमध्ये एवढं काय पडले? त्या तारखेमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे. बघा, सुरुवातीला जरांगे पाटलांनी शासनाला 40 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. त्या 40 दिवसानंतर 10 दिवसच उपोषण झालं. म्हणजे एकंदरीत 50 दिवस झाले. आता परत पुन्हा सरकारला 54 दिवस दिले आहेत. म्हणजे एवढे दिवस दिल्यानंतरही सरकार पुढच्या 6 दिवसासाठीच एवढा हट्ट का करतंय? तर या 6 दिवसामध्ये अशी काय घडणार आहे आणि तेही अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आपण एक तारीख म्हणतो की 31 किंवा 31 डिसेंबर असं म्हणत असतो. तर त्या 31 डिसेंबरला एक मोठा निर्णय आपल्या राज्यामध्ये होणार आहे. आपल्या विधानसभेच्या अध्यक्षांना तो निर्णय घ्यायचा आहे. तर माननीय मुख्यमंत्र्यासह 16 आमदाराच्या अपात्रतेचं प्रकरण, जसं की सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय की 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला तो निर्णय घेणं कर्मप्राप्त आहे. मग जर समजा 24 डिसेंबरपर्यंत जर यांना आरक्षण द्यायचं असेल किंवा मराठ्यांना आरक्षण किंवा कुणबी प्रमाणपत्र द्यायचं असेल तर सरकारला ते देणं कर्मप्राप्त आहे. पण जर समजा ही तारीख 2 जानेवारीपर्यंतची घेतली आणि 31 डिसेंबरला जर मुख्यमंत्री आणि 16 आमदार अपात्र ठरले, मग मात्र आरक्षण देण्याची गरज पडणार नाही. असं म्हणण्यापेक्षा आरक्षण देण्यासाठी तर सरकारच असणार नाही. कारण की जर हे अपात्र ठरले तर सरकार पडणार, सरकार कोसळणार आणि जर सरकार कोसळलं तर 2 शक्यता आहेत. महत्त्वाची शक्यता अशी आहे की सध्या 16 आमदार सोडून देखील आणखी त्यांच्याकडे संख्याबळ आहे. पण तेवढं संख्याबळ असूनही फायदा नाही, कारण त्यांच्याही त्या 40 आमदाराच्या डोक्यावरती टांगती तलवार असणार आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे की त्यांनी जर पुन्हा सरकार स्थापन केलंच तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आरक्षण 2 तारखेपर्यंत द्यावंच लागणार आहे. मग याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट काय आहे? तर सरळ सरळ सरकार पडू देणार. सरकार पडलं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणं. मग राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर परत पुन्हा आपल्या निवडणुका आहेत 2024ला विधानसभेच्या आणि लोकसभेच्या. मग अशा वेळेला मराठ्यांच्या आरक्षणाचा लढ्याचं काय होणार? कारण की जर हे सरकार 31 डिसेंबरला पडलं म्हणजेच मराठ्यांनी किंवा मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची मागणी कोणाकडे करायची? आता 2 पर्याय आहेत. त्यांच्याकडे एकतर राज्यपाल तसा आदेश काढू शकतात किंवा तसा राष्ट्रपती काढू शकतात. पण मूळ मुद्दा असा आहे की राज्यपाल जर आदेश काढणार असतील तर राज्यपालांना त्यांचा आदेश काढल्यानंतर परत पुन्हा 6 महिन्यामध्ये विधिमंडळातून तो मंजूर करून घ्यावा लागतो. तरच मग त्याचं कायद्यात रूपांतर होतं. मूळ मुद्दा असा आहे की 102व्या घटनादुरुस्तीने राज्यपालाचे ते आरक्षण देण्याचे अधिकार होते ते काढून घेतले होते. परंतु पुन्हा 105व्या घटनादुरुस्तीने ते परत राज्यपालांना मिळाले. म्हणजेच मराठ्यांना जर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं असेल तर ते राज्य सरकार देऊ शकतं. राज्य सरकारचं मराठ्यांना कुणबीमधून ओबीसीमध्ये टाकू शकतं. अन्यथा हे होऊ शकणार नाही. म्हणजेच कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे ती जर सरकार पडलं तर ते पूर्णपणे मावळणार आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की मग हा मुद्दा केंद्राकडे जर वळवला, जर मोदीजींना मराठा आरक्षण मागितलं तर तिथेही 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे तिथे की जानेवारीमध्ये निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. जर आचारसंहिता लागलीच तर तिथून आरक्षण मिळणार नाही. जर आचारसंहिता लागली तर कदाचित असं होईल की तिथं परत एकदा काय होईल की राष्ट्रपतीला आदेश काढावे लागतील आणि तो आदेश काढल्यानंतर ते 6 महिन्याच्या आत लोकसभेतून म्हणजेच संसदेमधून तो कायद्यात रूपांतर होण्यासाठी करून घ्यावा लागेल. आता ती शक्यता नाही. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे
जर समजा जानेवारी महिन्यामध्ये आचारसंहिता नाही लागली किंवा निवडणुका केंद्राच्या थोड्या समोर गेल्या, तर मग शासन मराठा आरक्षण देऊ शकतं. पण ते कसं देणार? बघा, केंद्र शासन आपल्याला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ शकत नाही, कारण ती राज्याची गोष्ट आहे. मग कुणबी मधून जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसेल, तर मग केंद्र सरकार कसं आरक्षण देणार? तर केंद्र सरकार परत पुन्हा मागच्या वेळेसारखं SCBC मधून पुन्हा एकदा आरक्षण देणार. हे आरक्षण परत मागच्यासारखं न्यायालयामध्ये टिकलं नाही, तसंच यावेळी टिकल याची खात्री काय? त्यामुळेच परत केंद्र सरकारला जर खरंच असा वेगळा आरक्षण द्यायचा असेल, तर संसदेमध्ये त्या बाबतीतला कायदा करावा लागेल. 50% जी अट आहे ती काढून टाकावी लागेल आणि मग मराठ्यांना आरक्षण द्यावं लागेल. आता याच्यामध्ये सुद्धा एक मोठी गोम आहे की मराठ्याच्या आरक्षणाच्या संदर्भातील जी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका गेली होती, त्या याचिकेमध्ये उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाने मराठ्यांचं आरक्षण टाळताना असं स्पष्ट सांगितलं की 50% पेक्षा जास्तची मर्यादा ओलांडता येणार नाही, म्हणून मराठा आरक्षण कॅन्सल होत आहे. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी इंदिरा साहनी यांचा खटल्याचा सुद्धा उल्लेख केला होता. नेमकं काय चालू आहे? हे एकच आहे की मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं नाही. आता जर सगळे पक्ष असं म्हणत असतील किंवा सगळे पक्ष एकत्र आले जरी असले किंवा आम्ही आता आरक्षण देणार आहोत, जे काय असेल ते मूळ मुद्दा असा आहे की सगळ्याच पक्षाचे धाबे दणाणले आहेत. त्यांना माहीत आहे की आता आपल्याला पळता भुई कमी पडणार आहे. त्याच्यामुळं कोणीही मराठ्यांना आरक्षण द्यायच्या बाजूला नाही, कारण मराठ्यांना आरक्षणात गेलं तर त्यांचं सगळं राजकारण जे आहे, त्यांची दुकानदारी जी आहे ती बंद पडण्याची शक्यता आहे. आता तुम्हाला काय वाटतं? खरंच सरकारच्या मनात मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की अजून फक्त वेळ घालवायचा आहे? ती कमेंट करून नक्की सांगा. आणि मुद्दा आणि हा विषय आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी.